आज मी टेरेसवरती आले होते कारण मला हे दोन्ही पण पालक आज खुडून घ्यायचे आहेत. हा पालक एकदम नवीन आहे, तो आजपर्यंत मी कधीच खुडला नाही आहे. आता तुम्ही आज खुडणार आहे आणि त्याच्यासोबत चुका पण आला आहे. चुक्यामध्ये एक झाड आहे टोमॅटोचं, जे की वाढत नाही आहे बरेच दिवसाचं, कारण दोन्ही मी एकत्रच लावलेलं नाही आहे, ते असंच उगलेलं आहे आणि ते टोमॅटो पण चांगले वाढून जाईल. आता हा वाला पालक ना या अगोदर मी खुडलेला आहे, त्याची दुसरी ही हार्वेस्ट आहे आणि दुसऱ्या वेळेस पण तो मस्त आला आहे. एकदम मोठे मोठे पानं जसा पहिल्या वेळेस आला होता तसाच अगदी आलेला आहे. आणि सुरुवातीला झालं काय होतं, माझ्या ग्रो बॅग ऑर्डर केल्या होत्या, त्या काही आल्याच नव्हत्या, म्हणून मी जस्ट असं पिशवीमध्येच पालकाचं बी टाकून पालक लावून दिला होता आणि तो एवढा भारी आला आहे ना. आता माझ्याकडे 3 प्रकारचा पालक आहे, जो की हा मी खुडते तो. त्यानंतर एक खुडायला आलेला आहे आणि एक लेटेस्ट आता फक्त 2-2 पानावरती आलेला आहे. असा 3 प्रकारचा पालक आहे माझ्याकडे. 2 दिवसापासून चाललं होतं आज खुडते उद्या खुडते, पण आता म्हटलं की चला आज त्याला काढूनच घेऊया. त्यासाठी मी खालून ताट घेऊन आले होते. कधी कधी मी विसरते ताट घेऊन यायचं, त्यामुळे मग तो राहून जातो. तर आज मी ताट आणि कैची दोन्हीही न विसरता घेऊन आले होते. आता हा पालक खुडला ना, मी 2 दिवसापूर्वीच त्याला शेणखत घातलेलं आहे. त्याची मस्तपैकी माती थोडीशी खालीवर करून देते, म्हणजे माती त्याच्यामध्ये शेणखत मिक्स होऊन जाईल आणि एकदम माती मोकळी राहील, हवा पण खेळती राहील त्याच्यामध्ये. त्यामुळे मग असं केल्याने परत पटकन ग्रो होऊन जातो पालक. आणि असं स्वतः उगवून स्वतः खायची ना मजा काहीतरी वेगळीच असते. आणि हा टेरेसवरती मला वाटलं नव्हतं की एवढा छान येऊन जाईल म्हणून, कारण की जसं आपण शेतात लावतो, जसं शेतामध्ये त्याचं उत्पन्न निघतं ना, तसं कुंडीमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये काही निघत नाही. इथं माझं काम चालू आहे आणि मागं आमच्या मॅडमचा डान्स चालू आहे. ती सगळीकडे ना सध्या डान्सच करते. तिला ट्यूशन जरी लावली ना, मुलं बाकीचा अभ्यास करतात आणि ही फक्त जाऊन 2 तास डान्स करत बसते तिथं. पण आणखीन सवय लागेल ना, म्हणून मी सध्या तिला फक्त ट्यूशनमध्ये पाठवते, अभ्यासाचा काही एवढा जोर देत नाही. तर इथं मी एका बॅचचा पालक खुडून घेतलेला आहे बॅगमधला. आता मी हा दुसऱ्या बॅगमधला काढते. हा एकदम बेबी पालक आहे, म्हणजे जस्ट आत्ताच ग्रो झालेला आहे. त्यामुळे पानं पण छोटे छोटेसे आहेत. पण म्हटलं चला ह्याला पण काढून घेऊया. आणि ह्या ग्रो बॅग एवढ्या उपयोगी आहेत ना, म्हणजे खूप मस्त झाडं येते त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता की कोथिंबीर पण किती छान आलेली ना इथे. पण ही मी ना मुद्दामच काढली नाही, कारण सध्या माझ्याकडे कोथिंबीर आहे. मग जेव्हा लागेल तेव्हा काढून घेऊ असं माझ्या डोक्यात. ग्रो बॅग भरताना मातीचा कमीत कमी यूज करायचा असेल ना, तर आपल्या घरामधला जो किचन वेस्टेज असतं, म्हणजे न शिजवलेलं अन्न, ते 1-2 दिवसाचं मी साठवून ठेवते आणि 1-2 दिवसात एखादी ग्रो बॅग किंवा एखाद्या जे काही असेल ते ड्रम किंवा असं काही वेस्टेज असतं आपल्या घरातलं, त्याच्यामध्ये मी भरून देते आणि त्याच्यावरती 1-2 लेअर माती टाकते. असं केल्याने ना की मस्त येऊन जातात झाडं, पण त्याचं 1-1.5 महिन्यामध्ये कंपोस्ट तयार होतं. एका ताईंची कमेंट होती की तुम्ही कंपोस्ट कसं बनवता, पण मी कंपोस्ट पहिली बनवायचे, पण आता सध्या बनवत नाही. सध्या मी ग्रो बॅग भरते, त्याच्यामध्येच मी ते टाकून देते आणि त्याचं नंतर कंपोस्ट बनून जातं. आता लगेच ह्या भाजीपाला लावला, ह्याला त्याचं कंपोस्ट भेटणार नाही आहे, पण याच्यानंतर जी मी बॅच लावेल ना, त्याला ते भेटून जाईल. तोपर्यंत 1.5-2 महिन्याचा कालावधी जातो आणि 1.5-2 महिन्यानंतरच ते छान बनून जातं कंपोस्ट. मग बाकी दुसऱ्या खताची कोणतीच गरज पडत नाही आणि मी दुसरं काही टाकतही नाही. मी जेव्हा गावाला जाते ना, तेव्हा तिथूनच मी शेणखत घेऊन येत असते बऱ्यापैकी. 2 वेळा आणलं होतं, आता एवढ्यात आणणं झालं नाही. आणि इथून शेतातून माती आणताना तिथं पण शेणखत पडलेलं होतं, ते पण मी घेऊन आले होते. आता माझं सध्याचं तरी भागतंय, पण नंतर मी जेव्हा पण गावाला जाईल तेव्हा मी तिथून शेणखत घेऊन येणार आहे. कारण झाडांना ते खूप महत्त्वाचं आहे. बाकी कोणतंही खत नाही दिलं तरी चालतंय, शेणखत जर मातीमध्ये मिक्स केलेलं असेल ना, तर भाज्या खूप भारी येतात. आणखीन बऱ्याचशा भाज्या लावायच्या आहेत. मी आता जस्ट सुरुवात केलेली आहे. 1-2 वर्षापूर्वी पण मी भाज्या लावत होते टेरेसवरती, पण त्यावेळेस मला कबुतरांनी आणि उंदरांनी एवढा त्रास दिला होता ना की विचारूच नका. मी बी लावलं, ते 2 पानांवरती आलं की ते काही कबूतर होते की उंदरं होते मला काही कळलंच नाही. ते 2 पानावर आलं की लगेच खाऊन जायचे. त्यावेळेस भरपूर गोष्टी होत्या माझ्याकडं. वेल पण होते आणि वांगे वगैरे पण होते. त्याला छान वांगे पण येत होते. पण उंदरांनी खूप त्रास दिला होता आणि कबुतरं पण असायचे. तर चुका पण इथलं मी काढून घेते ह्या ग्रो बॅगमधला आणि चुका पण खूप छान आलेला आहे. मग आता मी शेपू आणणार विकत आणि शेपू चुक्याची मस्तपैकी भाजी बनवणार. एक भाजी त्याची आरामात होऊन जाईल. दोघांना एवढं काही जास्त लागत नाही आणि पातळ भाजी असेल ना, तर ती जास्त पण लागत नाही. तशी पण शेपू चुक्याची भाजी माझी फेवरेट आहे आणि मी इथं 4-5 नर्सऱ्या फिरले, पण मला शेपूचं
बी काही भेटलंच नाही. म्हटलं चला गावाला गेल्यावर तिकडूनच घेऊन येऊया. आणि ह्या चुक्याचं बी पण मी गावावरून आणलं होतं. ते असंच लावून दिलं ना की ते मस्त येऊन गेलं. 2 याच्यामध्ये लावलेलं आहे मी. आता हे एक काढायला आलं हे आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण, जे की छोटंच आहे अजून. आणि आमचा कॅमेरामन नवीन आहे, त्याला वेळोवेळी इन्स्ट्रक्शन द्यावं लागतात, असं कर तसं कर तसं कर. त्याला कंटाळा पण येतो व्हिडिओ मला हेल्प करायचा. तर अशा प्रकारे माझी भाजी सगळी खुडून झाली आहे आणि हे टोमॅटोचं रोप याच्यामध्ये लावलं होतं. आता हे छान ग्रो होईल आणि हळूहळू याला टोमॅटो पण येऊन जातील. सगळ्या चुका मी पालक खुडून घेतला. चुक्यामध्ये हे रोप होतं. पालक खुडला, चुका खुडला आणि त्याची मातीची अशी मी ना खालीवर करते, म्हणजे ह्याच्यामध्ये मी शेणखत टाकलेलं आहे. ते सगळ्या झाडांना पोहोचलं जाईल, मुळापर्यंत त्याच्या पोहोचलं जाईल. आणि आता हा चुका ना 8-15 दिवसांनी आणखीन छान येऊन जाईल परत. त्यानंतर हा पालक पण मी खुडला होता, जस्ट आत्ताच खुडला आहे आणि याची पहिलीच हार्वेस्ट मी घेतलेली आहे. अजून त्याच्यात चांगल्या हार्वेस्ट मला भेटून जातील जर याला खत पाणी व्यवस्थित असेल तर. तर मला ना एवढी भाजी भेटली आहे आज, तुम्ही बघू शकता. हा चुका आणि हा पालक दोन्ही पण ना क्वांटिटीमध्ये चांगलेच आहेत. ह्या गमिल्यामध्ये मी पालक लावला होता. त्या पालकाला आता बी आले. मी ते बी धरण्यासाठीच ठेवलं होतं. म्हटलं चला आज काढूनच घेऊया आणि ते वाळून जाईल, मग नंतर परत लावायला होऊन जाईल. आता हा पालक लावला होता ना, दुकानातून भाजीवाल्याकडून भाजी आणतो आपण, त्या भाजीच्या देठापासून मी हा पालक लावलेला होता. त्याला एकदाच भाजी निघाली, जास्त काही भाजी निघाली नाही, पण डायरेक्ट त्याला ना नंतर तुरा आला आणि नंतर त्याला असं बी येऊन गेलं, जास्त भाजी निघाली नाही. ते गमीला रिकामं राहू नये म्हणून मी त्याच्यामध्ये कांद्याची पात लावली होती. मग आता मला ह्याच्यामध्ये आणखीन थोडेसे कांदे लावावे लागतील, म्हणजे ॲटलिस्ट एका भाजीपुरती तरी कांद्याची पात निघून जाईल. तर ह्याचं बी पण भरपूर निघेल. 20-25 रुपयाला बीची पुडी येते, तेवढं बियाचं निघून जाईल. एक हार्वेस्ट घेतल्यानंतर मग मी ते बी येण्यासाठीच ठेवलं होतं. त्याला पानं पण जास्त काही मोठी आली नव्हती. कदाचित ते मी लावलं येतं आहे की नाही हे बघायचं होतं मला, पण ते आलं पण होतं आणि छान झालं पण होतं. त्याची एक हार्वेस्ट पण मला भेटली आणि त्याचं बी पण मला भेटलं. तर हे बघा एवढं बी ना त्याचं निघालेलं आहे, भरपूर सारं बी आहे. आता ते वाळलं ना की परत लावायला होऊन जाईल. हाच तो नवीन पालक, एकदम बेबी पालक आहे आणि तो जस्ट आता फुटायला लागला आहे. आणि याच्यामध्ये ना ही अशी तांदूळच्याची भाजी खूप सारी उगलेली आहे. ती मनानेच याच्यामध्ये उगती. याच्यामध्ये पण एक पालकचं मोठं झाड आहे, पण ह्याच्या पानावरती ना असं पांढरं झालं आहे, माहीत नाही काय आहे ते, असं बुरशी लागल्या टाईप. ते आता पानं फेकून देते मी, बाकीच्या पानांना पण कीड लागू नये म्हणून. हा पण पालक 8-10 दिवसातच येईल. ही कोथिंबीर ना मी 4-5 दिवसापूर्वी खुडली होती, आता ती परत नवीन आली, फुटली आहे. ह्या टोमॅटोला पण हळूहळू आता फुलं यायला लागलेले आहेत. आणि असा भाजीपाला मी खुडत होते, तेवढ्यात वरून एरोप्लेन गेलं आणि असे एरोप्लेन बघितले ना की मनात तसंच होऊन जातं. एवढ्या वाईट आठवणी आहेत एरोप्लेनच्या. त्यानंतर ही वाली पण कोथिंबीर आहे, जी की खुडायला आली आहे, पण मी सध्या खुडणार नाही, सध्या माझ्याकडं आहे. मग मी अजून 2-4 दिवसांनी ही खुडून टाकील. सध्या फ्रीजमध्ये कोथिंबीर मी त्या दिवशीच एक गड्डी घेऊन आले होते, त्यामुळे ना खुडायची इच्छा होत नाही आहे. आणि हे टोमॅटो पण मस्त आता फुटायला लागले, एकदम मस्त हिरवेगार झालेले आहेत. आणि 2 दिवसापूर्वीच ना मी एका याच्यामध्ये हे पुदिना लावला होता, तो पुदिना पण छान येऊन गेला आहे. आणि ह्याच्यामध्ये पण लावलेले आहेत कोथिंबीर. त्यानंतर हा माझा जुना पुदिना आहे, तो पण मस्त, त्याची पण 2-3 वेळा मी काढून घेतला होता. आणि मी मुळ्याचं बी लावले होते, याच्यामध्ये दिसू शकतो तुम्हाला छोटे छोटे हे जे उगलेले आहेत ना, हे मुळेच उगलेले आहेत. 2-4 जाग्यावरती लावले होते आणि 4ही जाग्यावर मस्तपैकी ते उगून गेलेले आहेत. कविता करांडे ताईंचं हे चॅनल आहे आणि त्यांचे व्हिडिओ खूप छान आहेत. फक्त त्यांना एक सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही नक्की त्यांचा चॅनल चेकआउट करा. आणि तुम्हाला जर त्यांचे व्हिडिओ आवडले ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान ब्लॉग्स, डेली ब्लॉग्स त्या पोस्ट करतात.